नमस्कार, मी रोहित राव तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत तुमचं आमचं जमलं, को पॉवर्ड बाय संतूर, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स आणि बँक्वेट पार्टनर आय लीफ रिट्स बँक्वेट्स. मंडळी, तळ हातावरच्या रेषा न जुळताही ज्याचं मन आपल्याबरोबर जुळतं तो आपला जोडीदार असतो. परफेक्ट जोडीदाराशी आपला धागा जोडला जावा यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो आणि एकाच कुंडीत दोन झाडाची कलमं लावावीत आणि त्यांना एकत्र बहर यावा, तो म्हणजे संसार. असं मी नाही, माझा जो लग्न झालेला मोठा मित्र आहे ना, त्याची बायको म्हणजेच आमची वहिनी असं म्हणते. बरं, आमची वहिनी असंही म्हणते की न बोलताही खूप काही बोलता येऊ शकतं, तो म्हणजे संसार. बरं, याचा एक्झॅक्ट उलटं माझा लग्न झालेला मोठा मित्र म्हणतो. त्याचं असं म्हणणं आहे, लग्न झाल्यानंतर पुरुष हे न बोलताच घरात वावरत असतात. आता ह्यातलं खरं काय आणि खोटं काय ह्याची उत्तरं लग्न झाल्यावर शोधण्यापेक्षा त्याच्या आधीच शोधलेली बरी ना. म्हणून आम्ही घेऊन आलोय आपला हा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमचं आमचं जमलं. बरं, मी आता फार बडबड करत नाही, मी लगेच बोलवतो आपल्या पहिल्या भावीवराला. नमस्कार, मी योगेश अनिल वेद पाठक. मी 28 वर्षाचा आहे. राहण्यासाठी मी पुण्यामध्ये आहे. मी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्समध्ये ॲज अ सिनियर टीम लीडर म्हणून काम करतो आहे. माझ्या आवडींबद्दल सांगायचं तर मला स्पोर्ट्स सगळ्या प्रकारचे आवडतात. त्याचबरोबर मला मूवी सिरियल्स बघायला पण आवडते. मला पुस्तक वाचायची सुद्धा आवड आहे. माझ्या लाईफ पार्टनरबद्दल बोलायचं म्हटलं तर ती सगळ्यांना समजून घेणारी असावी, नाते सांभाळणारी असावी, समंजस असावी, एवढीच अपेक्षा आहे. कसं वाटतंय आमच्या या शोवर येऊन? नवीन अनुभव आहे. इट्स रिअली युनिक. बरं वाटतंय. या बात आहे. बरं, मला एक गोष्ट सांग. मला ना तुझ्याबद्दल एक गोष्ट कळली आहे, छोटीशी गोष्ट कळली आहे. तुझं असं म्हणणं आहे की माझ्या फॅमिलीवर खूप विश्वास आहे. म्हणजे कुठलीही मुलगी असेल तरी ते तिला लगेच एक्सेप्ट करतील आणि तिला कुठलाही त्रास होणार नाही लग्न झाल्यानंतर. म्हणजे असं का? कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आई वडील आहेत, शेवटी असतोच प्रत्येक मुलाला आपल्या आई वडिलांवर कॉन्फिडन्स. पण जसं माझ्या बहिणीचं लग्न झालं, जसं मी बोलतो की माझ्या बहिणीचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेजमध्ये माझे जिजू ॲक्च्युली बिहारी आहेत. आपल्या मराठी माणसांचं जे थिंकिंग आहे की बाबा नाही, सो सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा माझ्या आई वडिलांनी तिच्या आनंदासाठी तिचं लग्न करून दिलं. अँड शी इज हॅपीली मॅरिड. त्यांना एक मुलगा आहे आता. त्यामुळे आहे मला कॉन्फिडन्स माझ्या आई वडिलांवर. क्या बात आहे. नाही, करेक्ट आहे. मग तर असायलाच पाहिजे कॉन्फिडन्स. आपण गप्पा मारणार आहोत योगेश, पण आता भेटूया आपल्या पुढच्या भावीवराला. नमस्कार, माझे नाव किशोर बाळासाहेब राऊत. मी पुण्याचा आहे. प्रोफेशनली बी फार्मासिस्ट आहे. माझं मेडिकल शॉप आहे. मला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं, पोहण्याची आवड आहे आणि मी फिरण्याचा खूपच शौकीन आहे. माझ्या आयुष्यात येणारी माझ्या स्वप्नातली परी जी माझ्या आयुष्याचा भाग बनेल, ती सेल्फ कॉन्फिडंट, सेल्फ डिपेंडंट आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे असावे. कसं आहेस किशोर? मजेत. मजेत एकदम एकदम मजेत. कसं वाटतंय आमच्या या शोवर येऊन? पहिलाच. आता याच्या आधी पण म्हणजे मुलगी बघण्याचे अनुभव आहेत थोडेसे, पण ते थोडे वेगळे होते. हा काहीतरी नवीन प्रकार आहे. याच्यामध्ये आम्हाला आनंद भेटतोय की आपल्याला वेगळ्या जगापेक्षा वेगळा काहीतरी अनुभव आपण घेतोय. वा वा वा, क्या बात आहे. बरं, मला सांग, तू काय करतोस? आणि मी फार्मासिस्ट आहे. माझं मेडिकल शॉप आहे. अच्छा, मेडिकल शॉप आहे. क्या बात आहे. मस्त. आपण गप्पा मारूयाच, पण आता भेटूया आपल्या पुढच्या भावीवराला. माझं नाव हिमालय स्वप्नील सोनार आहे. मी सांगली येथील इस्लामपूर या शहरात राहतो. माझं शिक्षण ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. माझ्या हॉबी, मी खूप मूवी बघतो. क्रिकेट खूप आवडतं मला बघायला. मुलीबद्दल विचार केला तर ती मनमिळावू असली पाहिजे. तिने सगळ्यांचे मन राखली पाहिजे, घरातल्यांचे, आणि फक्त माझ्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. बस, माझी जास्त अपेक्षा नको. एक बायकोपेक्षा एक मी चांगली मैत्रीण शोधण्याचा प्रयत्न करीन आपल्या पत्नीमध्ये. जगातला पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात तुमचं आमचं जमलं ह्या सेटवर इस्लामपूरवरनं हिमालय आलाय आपल्याकडे. मित्रा, तुझं नाव एवढं युनिक काय? कारण कसं असते माहिती आहे, राकेश नाव ठेवल्यावर 4 जण मागे बघतात. हिमालय नाव घेतल्यावर 1 जण मागे बघतो. ये बात, तू खूप रोमॅन्टिक आहेस म्हणे. रोमॅन्टिक असं नाही, खरं असं फिल्मी बघायला आवडतं मला. फिल्मी बघायला आवडतं. मग काय करणार होणार आहे बायकोला पटवायला?
गाणं म्हणेल ती एकटी. आवाज एवढा चांगला नाही, खरं गाणं म्हणेल एखादं ॲक्टिंग साथं करेल त्यासमोर. पण त्या वा, वा. ह्याच्यात चला भेटूया आपल्या पहिल्या भावी वधूला. माझं नाव सुप्रिया साने आहे. माझं वय 27 वर्ष असून बाय प्रोफेशन मी पॉवर योगा टीचर आहे. त्याचसोबत मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर करते. माझ्या हॉबीज आहे सिंगिंग, कुकिंग आणि ट्रॅव्हलिंग. मला ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडतं. माझ्या पार्टनरकडून इतक्याच इच्छा आहे की तो लॉयल असावा, इंडिपेंडंट असला पाहिजे आणि सगळ्यांना नीट समजून घेणारा हवा. कशी आहे सुप्रिया? मस्त मस्त. हो, क्या बात आहे. कसं वाटतंय आमच्या या खूप शोवर? छान, अगदीच वेगळा एक्सपिरियन्स आहे. वेगळाच एक्सपिरियन्स आहे. वा वा, व्हेरी नाईस. बरं मला सांग, तुला काय काय करायला आवडतं आणि काय काय आवडीनिवडी आहेत तुझ्या? मला गाणं म्हणायला खूप आवडतं. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करायला आवडतो. माझे योगाचे क्लासेस असतात त्यामुळे मला योगा करायला आवडतो. तू योगाचे क्लासेस घेतेस की हो. म्हणजे मी शिकवते. तू शिकवतेस? हो. वा वा, योगा टीचर. Yes. व्हेरी नाईस. आपण मारूया गप्पा. छान, मस्त. आता भेटूया आपल्या पुढच्या भावी वधूला. माझं नाव रुपाली दीपक डावखरे. मी बदलापूरला राहते. माझं BCom झालं आहे. परचेस असिस्टंट म्हणून मी जॉब करते. क्राफ्टिंग, निटिंग आणि भरतनाट्यम माझे हॉबीज आहे. मला माझ्या पार्टनरकडून फक्त एवढ्याच अपेक्षा आहे की त्याने प्रामाणिक, इंडिपेंडंट आणि प्रेमळ असावं आणि माझ्या घरच्यांना समजून घेणारा असावा. मला सांग, कसं वाटतंय आमच्या या कार्यक्रमात येऊन? फार वेगळं वाटतंय आणि असं मी कधी फेस केलं नव्हतं, असं कॅमेरा वगैरे, एवढ्या लोकांसमोर असं बसून बोलणं असं, आणि ते पण अनोळखी लोक. सो ही अजूनही जरा नर्वसच आहे, घाबरलेली. पण ठीक आहे, आपण हळूहळू गप्पा मारूया. तसं तसं तू छान बोलायला लागशील. भेटूया पुढच्या भावी वधूला. नमस्कार, मी सुविद्या जगन्नाथ लोहार. माझं वय 27 वर्ष आहे. माझं शिक्षण BEIT झालेलं आहे. रांगोळी काढणे, मेहंदी काढणे आणि सॉंग्स ऐकणे या माझ्या हॉबीज आहेत. माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की त्यांनी सुशिक्षित असावं, समजूतदार असावं. कशी आहे सुविद्या? मस्त मजेत. मस्त मजेत. कसं वाटतंय आमच्या या शोवर येऊन? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. वा वा वा. मला तुझी 2 उत्तरं ऐकल्यानंतर असं वाटतंय शाळेत तू एका वाक्यात उत्तरे द्या खूप सुंदर करत असेल. एका वाक्यातच उत्तर आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. कसं वाटतं? कशी आहेस तू? मी बरी आहे. छान आहे. पण लग्नाआधी जर तुम्ही बोललाच नाहीत तर कसं होणार बॉस? आहे की नाही? त्यामुळे बोललं पाहिजे. अनोळखी माणसाच्या मनातलं आपल्याला कळलं पाहिजे आणि ते लग्नाआधीच बोलता येतं, कारण लग्नानंतर आपली बोलती बंद होते. तुम्ही नाही, तुमची नाही होत ॲक्च्युली, तुमच्यामुळे बंद होते. सो मी असं म्हणणार नाही की तुमची बोलती बंद होते, पण सो ही जी तुम्ही नंतर त्यांची बोलती बंद करता ते करण्यासाठी पहिले तुमचं बोलणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आमचा पहिला सेगमेंट आहे पहिली भेट. इथे प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला भेटण्यासाठी 5 मिनिटं मिळणार आहेत आणि प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला भेटण्यासाठी 5 मिनिटं मिळणार आहेत. आता या प्रत्यक्ष भेटीमध्ये तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करायला येणार नाही. सो तयार आहात? हो हो. नक्की. चला सुरू करूया पहिली भेट. नमस्कार, माझं नाव किशोर राऊत. हॅलो, माझं नाव सुप्रिया साने. नमस्कार, मी सुविद्या. हॅलो, मी हिमालय सोनार. हाय. हाय. रुपाली. हो. योगेश. बाकी अजून तुमच्या हॉबीज काय आहेत? म्हणजे इतर अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात करायला? मला खेळायला, बास्केटबॉल खेळायला खूप आवडतो. परत मी पोहायलाही आवडतं. फिरायला मला जास्त आवडतं. ज्यावेळेस वेळ भेटेल, म्हणजे एकटा असो किंवा कोणी सोबत असो, मला फिरायला आवडतं. मी डायरेक्ट गाडी काढतो, निघतो. मराठी नाटक वगैरे बघायला आवडतं का तुम्हाला? हो, मी जसं सांगितलं की माझं ॲनिमेशन झालं, त्यामुळे मला एंटरटेनमेंटबद्दल सगळं आवडतं. त्याच्यानंतर मला स्पोर्ट्स पण आवडतात. मी डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत क्रिकेट खेळून झालेलं आहे माझं. ओके. त्यामुळे सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स मी खेळतो आणि बॅडमिंटन. बघतो पण. बॅडमिंटन, फुटबॉल सगळं. रोमॅन्टिक होण्यासाठी तू काय करशील? रोमॅन्टिक होणं म्हणजे आता कोणासाठी गिफ्ट देणं वगैरे, मला ते आवडतं. मी नेहमीच प्रत्येकाला असे आश्चर्याचे, आनंदाचे धक्के देतच असतो. पण ते मला असं आवडतं की त्याला अनएक्सपेक्टेडली, म्हणजे त्याला थोडा अंदाज लागू न देता, अक्षरशः म्हणजे तुम्ही उलट विचार करत असता त्यावेळेस मी त्याचं एकदम ऑपोजिट करत असतो. नॉर्मल एक्सपेक्टेशन असतात ना की माझ्या हस्बंडने माझ्यासाठी असं करावं, एक सरप्राईज मला असं द्यावं, काहीतरी असं. मला असं गिफ्ट वगैरे दिले सरप्राईज म्हणून अचानक,
प्रत्येक वेळी निमित्त असलं पाहिजे असं काही नाही. अचानकपणे काही गिफ्ट वगैरे दिलं, कुठं फिरायला नेलं, मूवीज वगैरे पाहायला नेलं तर आवडेल मला. अशी कुठली इच्छा आहे जी राहून गेली, ती मला करायची पुढे जाऊन पूर्ण? मला भरतनाट्यम शिकायचं होतं, म्हणजे क्लासिकल एक फॉर्म शिकायचा होता आणि त्यात मला मी भरतनाट्यम सुद्धा चूज केलं आहे आणि ते मी शिकते आहे. माझं जिममध्ये पण म्हणजे मी काम केलेलं आहे. तर समजा मी असं म्हटलं की मी पुढे जिममध्ये काम करायचं कंटिन्यू केलं किंवा मला स्वतःची जिम टाकायची आहे, तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, आमच्या घरचे सगळे फ्री आहेत, सपोर्टिव्ह आहेत. असं बघायला गेलं तर माझं शिक्षण बघितलं तर तुम्ही आत्ता जसं मी सांगितलं, मी 3-4 ठिकाणी हे झालेलं आहे. माझा कम्प्युटरचा डिप्लोमा झाला आहे, ॲनिमेशन झालं आहे, त्याच्यानंतर मी BA झालो आहे आणि मी आत्ता करतो आहे काम इन्शुरन्स कंपनीमध्ये. सो माझ्या आईवडिलांचं असं काही नाही आहे. ते म्हणतात की तुम्हाला जे पसंत आहे, तुम्ही ज्याच्यामध्ये आनंदी आहात ते तुम्ही करा. सुप्रियाला स्वतःची जिम खोलायची हे खूपच चांगला थॉट आहे तिचा. जसं माझी आई स्वतः एक बिझनेस पर्सन आहे, सो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या गोष्टीमध्ये. आणि प्रत्येक मुलींनी स्वतःचं काहीतरी युनिक करावं, हे तर चांगलीच गोष्ट आहे. लोकांना फिट करणं हा सुद्धा माझा एक उद्देश आहे की मी त्याच्यासाठी जास्तीत जास्त पॉवर योगाचे बॅचेस घेते. ओके. पैसा तर आपण इतर प्रत्येक गोष्टीमधून कमवू शकतो, पण लोकांची तब्येत त्यांना चांगल्या प्रकारे करून देणं ही सुद्धा एक सेवा असल्यासारखंच आहे आणि ते मला आवडतं करायला. जसं की आम्ही लोकांना औषधं देऊन त्यांना बरं करतो. तुम्ही औषधं देऊन बरं करतात, मी इंटरनली त्यांना बरं करते. नक्कीच. तुम्हाला लग्न झाल्यावर हाऊसवाईफ हे प्रिफर कराल की तुम्ही स्वतःचं काही तुमचं कर्तृत्व गाजवायचं, असं म्हणजे तुम्हाला काही इंडिपेंडंट तुमचं आयुष्य हे करायचं आहे, स्पेंड करायचं? मला ते दोन्ही मर्ज करायला आवडेल. म्हणजे मला स्वतःची आयडेंटिटीसुद्धा क्रिएट करायची आहे, पण सोबतच मला माझं म्हणजे सासरचं पण तितक्याच योग्य प्रकारे सांभाळायच्या जबाबदाऱ्या. हिमालयने प्रश्न विचारताना बऱ्यापैकी सिच्युएशन्सच माझ्या समोर ठेवल्या होत्या की असं झालं तर, तसं झालं तर काय तुझं मत असेल. त्याला माझं मत पण एक तर जाणून घ्यायचं होतं की कुठल्या सिच्युएशनमध्ये त्याची बायको कशा प्रकारे रिॲक्ट करेल, जेणेकरून त्याला समजून घ्यायचं होतं की ही जर आता आपल्याला अशी उत्तरं देते तर मे बी पुढे ती तसं वागू पण शकते. माझ्यासाठी ती व्यक्तीच खरोखर कशी आहे हे आपल्याला याचा अंदाज येतो एका ह्याच्यातून, कारण घरात आपण हे सगळं बोलू शकत नाही अशा गोष्टी. तर या माध्यमातून हा एक फायदा झाला की समोरची व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव काय आहे, तिची आवड काय आहे हे आपल्याला अंदाज येतो. आणि बेसिकली मला जॉईंट फॅमिलीमध्ये जायचं आहे. बरं, म्हणजे असं काही आधी बघितलंय की आता हा पिक्चर बघितला, मला ह्याच्यासारखी स्टोरी आवडली म्हणून तिकडे जायचं? काही नाही आहे. मी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहिले, त्यामुळे मला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला खूप जास्त आवडेल. म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून घ्यायला आवडतं? हो, आणि माझी फ्रेंडशिप खूप लवकर होते, त्यामुळे मला तरी वाटतं की जॉईंट फॅमिलीमध्ये अजून मला जास्त मजा येऊ शकेल. दोन्ही आघाड्यांवरती जमेल? घरची आघाडी सांभाळून बाहेरची? हो, जमेल. आधी असं मल्टीटास्किंगमध्ये काही वर्क केलंय किंवा घरामध्ये कधी आता काही समारंभ असला तर तू स्वतः करतेस का सांगावं लागतं हा हे कर म्हणून? कधी कधी काय असतं, काही गोष्टी सांगाव्या लागतात की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स नसतो, त्या गोष्टींमध्ये सांगावं लागतं घरच्यांना. आणि मनाने पण मी बऱ्याचशा गोष्टी करते, तर जमू शकतं मला. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा की एक आदर्श हजबंडमध्ये तुम्ही काय तुमचे विचार आहेत की आदर्श हजबंड कसा असला पाहिजे? एक आदर्श नवरा म्हणजे त्याने एक तर स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कुठली तरी गोष्ट कमवलेली असली पाहिजे. फक्त आमचं घराणं मोठं आहे तेवढंच नाव घेऊन पुढे कुठल्याही गोष्टी करू म्हणजे कराव्या नाही असं नाही, पण स्वतःची पण काहीतरी आयडेंटिटी क्रिएट केलेली असली पाहिजे. जर समजा असं चांगला चान्स मिळाला तर तुम्हाला मुंबईमध्ये सेटल व्हायला आवडेल? मुंबईमध्ये सेटल व्हायला तर आपण कुठेही सेटल होऊ शकतो, पण तिथलं वातावरण, तिथले लोक हे आपल्याला मिळून मिसळून घेता आले पाहिजे. मुंबईकर तर मिळून मिसळून घेतात सगळ्यांना, तरी सुद्धा आम्ही पुणेकरही घेतो. तुम्हाला नवरा पुण्याचा आवडेल का मुंबईचा? मला फर्स्ट प्रेफरन्स मुंबई आहे, पण जर मला खूप काही आवडलाच तर मी शिफ्ट होण्याचा प्रयत्न करेन. अच्छा, पुण्याची मिसळ आवडते का मुंबईची आवडते? मुंबई. मुंबईची. आम्ही पुण्यात म्हणजे गणपती सगळ्यात मोठा उत्सव पुण्यामध्ये होतो, आमचा ढोल बाजा वगैरे मोठा असतो. पुण्यातले ढोल तर आवडतात का मुंबईचे आवडतात? मुंबईचे. पुण्याचे बघितले नाही आहेत म्हणून नाही आवडत, कारण पूर्ण जगामध्ये पुण्याचे ढोल तसे खूप फेमस आहे. किशोर आणि माझ्या डिस्कशनच्या वेळेस ते झाला प्रश्न की त्याने मला विचारलं की तुला मुंबईची मिसळ आवडेल की पुण्याची? तर ऑफकोर्स मला मुंबईची, कारण का माझा जन्म इथला आहे, मी इथेच लहानची मोठी झालेली आहे आणि मला इथल्या गोष्टी सगळ्या प्रिय आहेत मुंबईच्या.
ती मुंबईची असल्यामुळे तिला मुंबईची मिसळ आवडली आणि मुंबईचे ढोल ताशे तिला आवडले. कदाचित तिने पुण्याचे नव्हते बघितले आणि पुण्याची चव अजून तिला माहीत नव्हती, त्यामुळे तिला मुंबईचंच आवडलं. किशोर राऊतसोबत बोलताना मजा आली. खूप वेगवेगळ्या पद्धतीचं आमचं बोलणं झालं होतं आणि पुणे मुंबईमध्ये थोडंसं वादावाद झाल्यासारखं वाटत होतं, जे एक्सपेक्टेड होतं. तुम्हाला काय आवडेल, म्हणजे हाऊसवाईफ की वर्किंग चालेल? दोन्ही चालेल. ते डिसिजन तिचं असेल, कारण की शेवटी प्रत्येकाची चॉईस असते आणि माझ्या घरी असं काही नाही आहे की हाऊसवाईफच पाहिजे किंवा मग वर्किंगच पाहिजे. जे तिला पटेल, जे तिला आनंदी ठेवेल ते तिने करावं. आणि समजा एखाद्या काही हॉबीज आहेत त्यामुळे पुढे कंटिन्यू किंवा आता चालतील? शुअर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण निवडताना आपल्याकडे ऑप्शन आहे की आपल्या प्रोफेशनचा निवडायचा का दुसऱ्या. मग तू कुठला चूज करशील? मी फक्त एज्युकेशन एवढ्या एकाच ह्याच्यावरती नाही डिपेंड राहणार. हां, मग तुझा क्रायटेरिया काय असेल की मला असणारा नवरा कसा असेल? हां, फक्त एज्युकेशनवरती मी हे नाही करणार. म्हणजे एज्युकेशन तर पाहिजेच आहे, सुशिक्षित पाहिजे मुलगा, आमचे विचार जुळले पाहिजेत एकमेकांशी आणि समजूतदार असला पाहिजे. तुमची बायको कशी असायला हवी किंवा तुमच्या घराला कशी म्हणजे सून हवी आहे? एक्सपेक्टेशन तसं माझं स्वतःचं किंवा आईवडिलांचं असं काही नाही आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी, कारण की ॲज अ फॅमिली बघितलं तर आमची खूप मोठी फॅमिली आहे. 3 काका आहेत, 3 आत्या आहेत, त्यामुळे भाऊ बहिणी पण भरपूर आहेत. सो आमच्याकडे दर 1-2 महिन्यानंतर कोण ना कोणतरी येतच असतं. सो अशी सून पाहिजे की जी सगळ्यांना सांभाळून घेईल. बरं, मला सांगतो आता, सकाळी उठून माझी डबा तयार करावा, रात्री आल्यावर माझी पाय चेपावे, अशा प्रकारचं मला काही नको. मी ह्या जनरेशनचं आहे ना, तर तिने पण ह्या जनरेशनचं असावं. हां, पण माझ्या आईवडिलांचा तसा रिस्पेक्ट करावा. आपण बाहेर वावरताना हजबंडबरोबर ठीक आहे, आता जीन्स घातली, ह्या जनरेशनचं आहे, आपण सडनली चेंज करू शकत नाही. पण निदान आईवडिलांसमोर तिने तसं राहावं, माझ्यासाठी निदान. तुमच्या काय अपेक्षा लग्नानंतर वगैरे? लग्नानंतर मेन नवऱ्याकडून याच अपेक्षा आहेत. सुशिक्षित पाहिजे, समजूतदार पाहिजे. जेवढं बायकोकडून तो एक्सपेक्ट करतो तेवढंच लॉयल त्यांनी पण राहिलं पाहिजे. एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे या रिलेशनमध्ये. सो तुमची पहिली भेट झालेली आहे आणि मला आता तुम्हाला विचारायचं की पहिली भेट झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? हिमालय? मी शाळेत होतो तेव्हा जैनांच्या शाळेत शिकवतो पुण्यात, फतेचंद जैन विद्यालय. तेव्हा तिकडे असं होतं की मुली वेगळ्या आणि मुलं वेगळी. ती एक 10वी तशी झाली माझी. त्यानंतर इस्लामपुरात गेलो. इस्लामपुरात मॅथ्सचा सब्जेक्ट घेतला मी, सायन्सला. तर मुली बायोला गेल्या आणि मी मॅथ्सला राहिलो. तिकडे एक वेगळं झालं, मुली तिकडे गेल्या, मी इकडे मुलं. परत त्याच्यानंतर इस्लामपुरात डांगे कॉलेज आहे आष्टात, मग तिथे गेलो. ऑटोमोबाईल सब्जेक्ट घेतला, बी ऑटोमोबाईलला. तर ऑटोमोबाईलला कोण मुलीच नसतात. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मुलींशी इंटरॅक्ट करायचं, मुलींशी बोलायचं. त्यामुळे मी खूप आता कॉन्फिडन्स खूप आला आहे मुलींशी बोलण्याचा. पण बरं वाटलं की नाही? बरं वाटलं. किशोर? छान होता एक्सपिरियन्स. असं म्हणलं तर पहिल्यांदा मला सगळ्यांशी मैत्री करायलाही खूप आवडते आणि जर समोरचा व्यक्ती बोलणार नसेल तर त्याला बोलतं करायला मला खूप आवडतं. जवळपास मी दोघांना आज बोलतं केलं. क्या बात आहे. योगेश? एक्सपिरियन्स खूप छान होता, पण पहिल्या भेटीमध्ये जसं एक थोडंसं हे असतं की काय विचारायचं, तो ऑकवर्डनेस होताच. पण इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. तू सांग, कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. वेगळ्या टाईपच्या लोकांना भेटायला मिळालं. काही कमी बोलणारे होते, काही जास्त बोलणारे होते. वा वा वा, क्या बात आहे. सुविद्या? छान होता एक्सपिरियन्स. कसं की या प्रोसेसमध्ये एकमेकांचे विचार जाणून घेणं खूप गरजेचं असतं. करेक्ट. त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती काय विचार करतोय, आपले विचार त्याच्याशी जुळतायत का कुठे, ते पाहण्याची संधी मिळाली. छान वाटलं. क्या बात आहे. रुपाली? हो, मलाही छान वाटलं. ॲक्च्युली आपण घरी जो प्रोग्राम करतो त्याच्यात थोडं सगळे रिलेटिव्ह असतात आपले, त्यामुळे आपण काही गोष्टी नाही बोलू शकत किंवा बोलाव्याशा नाही वाटत, तर त्या इथे व्यवस्थित बोलता आल्या. व्हेरी नाईस. म्हणजे काही गोष्टी ज्या नाही बोलाव्याशा वाटत तिथे काही रिलेटिव्समुळे ते तुम्हाला इथे बोलता आल्या, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. आता आपण एक काम करूया. तुम्ही एकमेकांना खूप प्रश्न विचारले, आता माझी बारी आहे.
असणारे रॅपिड फायर राऊंड मी तुम्हाला कोणालाही रॅन्डमली प्रश्न विचारू शकतो. तुम्हाला त्याची खरी खरी आणि भरी भरी उत्तरं द्यायची आहेत. सजग राहायचं आहे. जर यांची उत्तरं तुम्हाला नाही पटली तर तुम्ही डिबेट करू शकता. तुम्हाला जर यांची उत्तरं नाही पटली तर तुम्हीही डिबेट करू शकता. ओके, सो तयार आहात तुम्ही? नक्की नक्की. चला, पहिला प्रश्न जागतिक नियमाप्रमाणे लेडीज फर्स्ट तुमच्यासाठी आहे. लग्न संदर्भात आतापर्यंत किती मुलं पाहिली आहेत? सुप्रिया? 5 ते 6. 5 ते 6. रुपाली? 10 ते 12. 10 ते 12. सुविद्या? 5-6 पाहिलेत नाही. 5-6. ओके. हिमालय? फर्स्ट आता हे पहिल्यांदा. हो, हे पहिल्यांदा. हो. किशोर? 5 ते 6 झालं. 5 ते 6. योगेश? 3 ते 4. 3 ते 4. व्हेरी नाईस. ओके, बरं, सगळ्यांसाठी आहे हा कॉमन प्रश्न आहे. काही सिक्रेट स्वतःशीच जपून ठेवणं रास्त असतं असं तुम्हाला वाटतं का? सुप्रिया? काही सिक्रेट्स असतात जे आपल्यापर्यंत असलेलं चांगलं असतं आणि काही असतात ते आपल्या पार्टनरला सांगणं फार महत्त्वाचं असतं. सो काही सिक्रेट्स लपवणं रास्त आहे असं वाटतं तुला? रुपाली? मला नाही वाटत की सगळे लपवलं पाहिजे. पार्टनर म्हणजे त्याच्याकडे आपण सगळं बोलू शकतो असाच असला पाहिजे. त्यामुळे त्याच्यापासून काही लपवण्यात काय मला वाटत नाही की लपवलं पाहिजे. ओके. सुविद्या? मलाही नाही वाटत की काही लपवलं पाहिजे. शेअर झाल्या गोष्टी तर त्या चांगल्या असतात. एकमेकांचा विश्वास वाढतो एकमेकांवरती. ओके. हिमालय? मग पार्टनर बरोबर सिक्रेट करणार की नाही करणार? हो, सिक्रेट शेअर करीन ते. शेअर करणार? हो. किशोर? सिक्रेट असं ठेवण्यामध्ये मजा नाहीये, पण ती गोष्टच अशी असेल ज्याच्यापासून आपल्याला त्रास होईल तर ते नक्कीच जपलेलं बरं. ओके. योगेश? आपण लाईफ पार्टनरमध्ये एक बेस्ट फ्रेंड बघतो आणि माझ्या मते बेस्ट फ्रेंडला आपले सगळे सिक्रेट्स माहीत असायला पाहिजेत. कारण की ती एक मजा वेगळी असते की जेव्हा आपण काही सेम गोष्ट समोरासमोर घडते तेव्हा आपण एकमेकांना जे लुक्स देतो, बेस्ट फ्रेंड आपले असतात शाळेतले, ते एक मजा वेगळी असते. सो कुठलंही रिलेशनशिप जर तुम्हाला आयुष्यभर ठेवायचं असेल सो देअर शुड बी नो सिक्रेट. ओके, सुपर. बरं, हिमालय मला सांग, बायको शब्दांनी काय सांगतेय त्यावर लक्ष देशील की डोळ्यांनी काय सांगतेय त्यावर लक्ष देशील? डोळ्यांनी काय सांगते? 1 मिनिट थांब. फायनली इकडनं जरा तरी रिस्पॉन्स आला. वा वा, हे बाप आहे. चला, हा काय म्हणालास हिमालय? डोळ्यांनी. डोळ्यांनी. वा वा, का असं? लगेच आपल्याला कळलं पाहिजे ना, आपण आता कुठली तरी गोष्ट बोलतोय, बायको लगेच खुणवते. आपल्याला लगेच कळलं पाहिजे. आता शांत राहिलेलं बरं. नाही तर रात्री काही खरं नाही आपलं. घरात काही जेवण मिळत नाही. घरात आहे भेंडीचीच भाजी. किशोर? नाही, बोलण्यावरच लक्ष दिलेलं चांगलं. कारण प्रत्येक वेळेस डोळ्यांनीच आपल्याला समजेल असं नाही. कधी कधी तो इशारा आपल्याला चुकीचा झाला तर ते भलतं घडू शकतं. त्यावेळेस बोलण्यावरतीच चांगलं. वा वा वा. योगेश? मी बोलेल दोन्ही लक्ष द्यायला पाहिजे. कारण की भरपूर वेळा असं बोलतात कुणी नाही म्हणतात म्हणजे हा असतो, असं नसतं. सो यू हॅव टू बी दोन्ही बघायला पाहिजे तुम्हाला. करेक्ट. बरं, आता तुमच्यासाठी एखाद्याला जाणून घेण्यासाठी किती काळ सोबत घालवणं गरजेचं आहे असं वाटतं? सुप्रिया? पर्सन टू पर्सन एक तर डिपेंड करतं. म्हणजे मला लवकर लोक ओळखता येत नाही, त्यामुळे मला थोडा वेळ लागतो लोकांना ओळखायला. काही लोक एका नजरेत पण ओळखतात. ॲटलिस्ट 1 महिना तरी सोबत राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे कमीत कमी बोलणं तरी व्हायला हवं, जरी भेटू नाही शकलो. रुपाली? मला असं वाटतं की मलाच ओळखायला जरा पुढचा वेळ घेऊ शकतो. कारण का मी जास्त एक्सप्रेस नाही होत लवकर नवीन लोकांशी. आणि मला काही म्हणजे काही गोष्टींतून काही गोष्टी पटकन कळतात की पुढचा कसा असेल स्वभाव. त्याच्यामुळे मला पण 1 महिना असा किंवा 15 दिवस तरी आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. ओके. सुविद्या? थोडा वेळ लागतो समजून घ्यायला, जोपर्यंत समोरच्याचे विचार समजत नाहीत आपल्याला. थोडंसं शेअरिंग वगैरे केलं की लक्षात येऊन जातं की समोरचा पर्सन कसा आहे आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. आता सगळ्यांसाठी कॉमन प्रश्न आहे की जोडीदाराकडून फ्रीडमची अपेक्षा असेल तर त्यालाही तितकंच फ्रीडम द्याल का? नक्कीच. हो. नक्की? नक्कीच द्यायलाच हवं. आपण अपेक्षा करतो म्हणजे आपणही रिटर्न देणं काहीतरी लागतं. करेक्ट. ही आपलं मत झालं. खरं रिअल लाईफमध्ये आपण तसं वागलं पाहिजे, हे आपल्या मनात असलं पाहिजे. तसं राहिलं पाहिजे. पार्टनरच्या फोनमधील मेसेजेस चेक कराल का? आणि जर पार्टनरने तुमच्या फोनमधील मेसेजेस चेक केले तर त्यावर तुमचा आक्षेप असेल का? माझा तरी नसेल. कारण चेक करणार ना? नाही, असं काही अगदीच नाही की चेक करणारच.
तितका विश्वास असेल तर चेक करायची काही गरजच नाही ना, तो स्वतःहून सगळ्या गोष्टी सांगेल आणि मी पण सांगेन. काय रुपाली? हो, तसं विश्वास असेल तर काही गरज नाही वाटत मला चेक करायची मेसेजेस, आणि मलाही त्याला दाखवायची काही गरज वाटत नाही. आणि मलाही काही हरकत नसेल माझ्या मोबाईलमधले मेसेजेस वगैरे चेक केले तर. हिमालय मला सांग, आता हा ना इतका लार्जर दॅन लाईफ प्रश्न आहे ना तुझ्यासाठी, कारण तुझ्या नावाला अनुसरून प्रश्न आहे हा. हिमालयाच्या स्वप्नातली मुलगी कशी आहे? माझ्या स्वप्नातली मुलगी अशी आहे की मनाने सुंदर असली पाहिजे ती, आणि नेहमी असं काकूबाईसारखं नको आहे ती. असं म्हणजे नॉर्मल आपण फ्रेंड कसं बोलतो ते टाळी बी असं, म्हणजे त्या ह्याच्यानुसार मुलगी असली पाहिजे. असं की नाही बाबा मला कपडे धुवायचे आहेत, मला काम आहेतलंय, मला बोलायला त्याशी बोलायचं वाटते ना बाबा, मला घरातली कामं आहेत, मला नाही आता वेळ, नंतर बोलू, हे असं नाही. आणि चूल आणि मूल असं काय नसावं तिचं, कारण तिचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असं, हे मला आधीपासून ती इंडिपेंडंट असावी असं मला खूप माझं स्वतःचं वाटतं. एवढं मॅच्युअर असावी. व्हेरी नाईस यार. हां योगेश, जर खूप छान स्थळ असेल पण घर जावई व्हायची अट असेल तर काय करशील? मी नाही स्वीकारणार. नाही स्वीकार. बिकॉज आत्ता माझ्या घरी फक्त माझे आई वडील आहेत, सो त्यांना सांभाळणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. करेक्ट. किशोर मला सांगा, समजा मुलगी तुझ्याहून जास्त कमावणारी असेल तर तुला चालेल का? चालेल, काहीच हरकत नाही. कमावण्यामध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते, कारण तुमचं नॉलेज, तुमचे स्किल्स त्याच्यावरती डिपेंड होतं. करेक्ट. तर माझ्याकडनं सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत. आता तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारा, म्हणजे जरा ट्विस्ट के साथ तुम्ही तिघे मिळून एक प्रश्न तयार करा, तुम्ही तिघं मिळून एक प्रश्न तयार करा आणि एकमेकांना विचारा, आणि त्याची उत्तरं वेगळी वेगळी द्यायची आहेत. हो मला पण असंच वाटतंय वगैरे असं नाही, वेगळं उत्तर द्यायचं त्याचं. ओके, चला डिस्कस करा आणि प्रश्न ठरवा. सो तयार आहात तुम्ही तुमच्या प्रश्नाबरोबर? ये बात. आता कोण विचारणार आहे तुमच्यापैकी प्रश्न? किशोर. किशोर विचार. समजा आयुष्यामध्ये दोघांचं काहीतरी काही कारणावरून भांडण झाले आणि ते एवढ्यापर्यंत पोचले की नवऱ्याने हात उचललाय, तर त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असेल? तो सिच्युएशननुसार वागलाय का तो खुन्नस म्हणून वागला? तुम्ही काय त्याला रिप्लाय द्या? जर प्रत्येक वेळी असं होत असेल तर ते चुकीचं आहे. एखाद्या वेळी जर अशी काही खरंच सिच्युएशन घडली असेल की खूप मोठं काहीतरी झालंय, तर ॲक्च्युली हात उचलणं मला तरी योग्य वाटत नाही. पण खूप मोठं झालंच असेल की अगदी अनावर झालंय आणि मग हात उचलला गेलाय, तर थोडंफार ठीक आहे. पण तरीसुद्धा मी फेमिनिस्ट आहे, त्यामुळे मला नाही आवडणार. रुपाली? मलाही नाही आवडणार हात उचललेलं, कारण का आपण आपल्या रागावर स्वतःला कंट्रोल हवा तेवढा, आणि जर आपण फ्रेंडली आहोत तर मग आपल्याला ते सगळं कळलं पाहिजे की पुढच्याचं काय मत आहे किंवा काय अंडरस्टँडिंग असली पाहिजे तेवढी. सुविद्या? हो, आता ते सिच्युएशनवर डिपेंड करतं. समजा हात वगैरे उचलला, रागावर कंट्रोल वगैरे नाही झाला, तर मी तरी लगेचच म्हणजे रिप्लाय नाही देणार, थोडासा वेळ जाऊ देईल. मीही शांतपणे विचार करेल, त्यालाही थोडासा वेळ देईल शांतपणे विचार करायला. पण मला ही गोष्ट नाही आवडणार की हात वगैरे उचलला, हिंसा वगैरे मलाही नाही आवडणार. उत्तरं पटली आहेत की नाही पटली? दोघींची तर नाही पटली, तिचं पटलंय की कारण थोडा वेळ जाऊन द्यावा लागतो की त्याची त्यावेळेची कंडिशन काय होती, कशामुळे तो एवढ्यापर्यंत पोहोचलाय, हे जर समजलं तर नक्कीच प्रश्न तिथेच मिटेल, एवढा वाढणार नाही. आता तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. कोण विचारणार आहे तुमच्यापैकी? रुपाली? वा वा. आमचा असा क्वेश्चन आहे की आता मुलीकडेच पुन्हा सिंगल पॅरेंट्स असेल कोणी, आणि ते माझ्यावर डिपेंड आहेत पूर्णपणे, तर तुम्ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार का? जशी आम्ही तुमच्या आईवडिलांना सांभाळतो, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तसं. योगेश? नक्कीच. जसं रुपालीने म्हटलं की जशी नवऱ्याची अपेक्षा असते की बायकोनी आल्यानंतर तिच्या आईवडिलांची काळजी घ्यावी, तशीच बायकोची पण काही अपेक्षा असते. सो ते करायलाच पाहिजे. किशोर? याच्यामध्ये दोन्ही कुटुंबांचा ताळमेळ कितपत बसतो हे डिपेंड आहे. कारण मग जर आई असेल किंवा वडील असतील मुलीकडचे आणि इकडचे, पण त्या दोन्हींमध्ये मॅच झालं पाहिजे की हां त्या दोघांचं जमलं पाहिजे. जर समजा एकालाच प्रेफर दिला तर मग दुसरा आपोआपच रागवणार आहे, त्यामुळे इथे सिच्युएशन बिघडू शकते.
ऍक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. दोन्ही एकत्र राहू शकतात, फक्त त्यांचा ताळमेळ बसला पाहिजे व्यवस्थित. ओके, तुमचं म्हणणं एकत्र राहण्याबद्दल आहे की एक्सेप्ट करण्याबद्दल आहे? एकत्र राहणं आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेणं त्यांची. अच्छा, ठीक आहे, करेक्ट आहे. हिमालय? मी ॲक्च्युली इस्लामपुरात काकांकडे राहतो. मग माझ्या आई म्हणजे काकांची जी म्हणजे काकी आहे माझी, मी तिला आई म्हणतो. मग तिची आई एकटी आहे, कारण आजोबा एक्सपायर झाल्यामुळे ती कोल्हापूरला एकटी असते. त्यामुळे काका पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी ती घेतात की ती तिकडे एकटी आहे, तिला काही 1 महिनाभर येऊन इथे राहू दे जरा, म्हणजे समजा काही तिला औषध पाणी बिणी असं काही गरज लागली तर हे. तेव्हा ती गोष्ट माझ्या डोक्यात मी ती लहानपणापासून बघत आलो की जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा माझे काका म्हणजे बाबा म्हणतो त्यांना, त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. त्यामुळे तिची जाणीव आम्हाला झालेली आहे की हे असं करणं भाग आहे, म्हणजे हे बरोबर आहे ॲक्च्युली, असं करावं. रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. व्हेरी नाईस. उत्तरं पटली आहेत, नाही पटली आहेत? हो, पटली. थोडी पटली आहेत. तुम्ही डिबेट करू शकता. नक्कीच. कुठली उत्तरं नाही पटली आहेत? घरी येऊनच राहणार असं नाही म्हणणं आहे. एखाद्या वेळेस कधी असं होतं की ते आजारी पडलेत आणि तेव्हा त्यांना जास्त आपली गरज असते, तर ते येऊन राहू शकतात का? होऊ शकतात नक्कीच, कारण म्हणजे त्यांना आपल्याशिवाय दुसरा आधार नसतो, त्यांनी यायलाच हवं, कारण त्यांचा आपल्यावर तेवढाच हक्क आहे. कारण किती झालं तरी जरी सिंगल पॅरेंट असतील आणि ते डिपेंडेंट जरी असतील तरी त्यांना पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. ते प्रत्येक वेळी असं नाही म्हणणार की मी माझ्या मुलीकडेच जाऊन राहतो, ते त्यांचं सेपरेटलीच राहणार. पण जर अशी काही वेळ आली तर तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी असं मला वाटतं. राईट. बाई काय सांगत आहेत लक्षात आहे? हां, तर आजचा धडा इथे संपवूया आपण. आता ना जरा सिरियसनेस थोडं कमी करूया आणि फनकडे वळूया आपण, आणि खेळणार आहोत आपण आता एक गेम. पण कुठलाही गेम खेळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? टीम. ये बात. सो आता करूया टीम. माझ्यासमोर ह्या 3 रिंग बॉक्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये 3ही मुलांची नावं आहेत. सो तुमच्या तिघींपैकी ह्या प्रत्येकाने एक बॉक्स उचलायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चिट आहे. त्या चिटमध्ये ज्या मुलाचं नाव असेल तो आजचा तुमचा टीम मेंबर असेल. चला. रुपाली? सुप्रियाशी थांबली आहे. थांब, सगळ्यांचं होऊ दे. ओके, सो सांगा बरं. सुविद्या? योगेश. ओके. रुपाली? किशोर. हिमालय. ओके, वा. चला, सुविद्या आणि योगेश, रुपाली आणि किशोर आणि हिमालय आणि सुप्रिया अशा टीम्स आहेत. सो आता आपण खेळणार आहोत एक फन गेम. तुम्हाला दिसतंय की आपल्यासमोर एक टेबल आहे. त्या टेबलवर 2 काचेचे ग्लास, त्याच्या आजूबाजूला काही पेपर कप्स ठेवलेले आहेत आणि तिथेच पिंगपॉंग बॉल्स ठेवलेले आहेत बाउलमध्ये. ओके, आणि बाजूला 2 खुर्च्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, या खुर्चीवर एक जण, या खुर्चीवर एक जण असं बसायचं. आता फॉर एक्झाम्पल हिमालय आणि सुप्रिया तुम्ही दोघं आहात, तर तुम्ही बसलात. एक पिंगपॉंग बॉल उचलायचा, पहिल्या पेपर कपवर ठेवायचा आणि एका फुंकरमध्ये तो त्या काचेच्या ग्लासमध्ये पडला पाहिजे, असं खेळायचं आहे. आता सर्वात जास्त स्कोअर 1 मिनिटात ज्या कुठल्या टीमचा होईल ती टीम ऑफकोर्स विनर असणार. सो तयार आहात? हिमालय आणि सुप्रिया, चला. तुम्ही तयार आहात? चला. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. येस, होणार. ये बात. 1 2 3 4 5 ओके 6 7 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ये बात. व्हेरी नाईस. 9 हा तुमचा स्कोअर आहे. सुपर. सो आता किशोर आणि रुपाली, तुम्हाला जर यांना हरवायचं असेल तर 9 पेक्षा जास्त स्कोअर करायचा आहे, है ना? रेडी? रेडी. चलो, किशोर आणि रुपाली.
किशोर आणि रुपाली तुम्ही तयार आहात? येस. चला, ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. 1, ओके, 2, 3, व्हेरी नाईस, 4, 5, 6, सुपर, 7, 8, 9, 10, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. सो हिमालय आणि सुप्रिया तुम्ही स्कोर केला होता 9. आता किशोर आणि रुपालीने स्कोर केलाय 15. म्हणजे योगेश आणि सुविद्या तुम्हाला 15 पेक्षा जास्त करायचं आहे जर गेम जिंकायचा असेल तर. ओके ओके. चला, सुविद्या, योगेश तयार आहात? रेडी. येस. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. ओके, होणार 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 होणार. 1, 2, 3, 4, 5, 6, ओके, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. व्हेरी नाईस. योगेश आणि सुविद्या या इकडे. हा, सो स्कोर असा आहे की हिमालय आणि सुप्रिया 9, किशोर आणि रुपाली 15 आणि योगेश आणि सुविद्या 14. अगदी एक असा कुठेतरी मध्ये मिस झाला, नाही तर तुम्ही टाय होतात. सुपर, पण खूप मस्त खेळलात तुम्ही सगळे. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि ऑफकोर्स सर्वात जास्त स्कोर किशोर आणि रुपालीने केलाय, त्यामुळे तुम्ही विजेते आहात आणि तुम्हाला मिळतंय माझ्याकडनं खूप प्रेम. आपल्याला आज काय कळलं तर नाती जर जुळवायची असतील तर ती खूप पटकन जुळतात आणि म्हणजे लगेच सहज काम येते. पण काय आहे, लग्नासाठी हॉल बुक करणं हे एवढं सोपं काम नाही आहे. आणि त्यात जर तो हॉल आयलिफ रिट्स बँक्वेट असेल ना तर तुम्हाला 1.5 वर्ष आधी बुक करावा लागतो, कारण 1.5 वर्ष आधीच डेट्स गेलेल्या असतात त्यांच्या. आता या हॉलचा आपण विषय काढलाच आहे म्हटल्यानंतर बोलूया आपल्या आयलिफ रिट्स बँक्वेटच्या मॅनेजिंग डिरेक्टर प्रतीश सुधीर आंबेकर यांना आणि डिरेक्टर अभिषेक कदम यांना. हॅलो. हाय. 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 अभिषेक, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता हल्ली आपण बघतो की आपण ओपनमध्ये किंवा लॉन्समध्ये आपण जे लग्न समारंभ असतात त्याची प्रथा कुठेतरी थोडीशी मोडकळीस आहेत, ते आता बँक्वेट हॉल्समध्ये शिफ्ट व्हायला लागलेत. सो हे असं का होतं आणि म्हणजे नक्की ही कॉन्सेप्ट काय आहे? ओके, बँक्वेटमध्ये असं आलं की आता फुल कॅपॅसिटी, बिगर कॅपॅसिटीचे बँक्वेट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल ठाण्यामध्ये आम्ही वन ऑफ द बिगेस्ट बँक्वेट्स आहोत, राईट, की जिकडे आपण ऑलमोस्ट 1000-1500 पर्यंत लोकांची वेडिंग्स करू शकतो. आधी ते नव्हतं. करेक्ट, राईट. सो बँक्वेटमध्ये करताना तुम्हाला एक रेडी सेटअप मिळतो, एअर कंडिशन, पावसाचं, सीझनल, बिकॉज आजकाल म्हणायला गेलं तर तुमच्या गरमीही कधी पण होऊ शकते आणि तुमचे मेकअप स्पॉइल होऊ शकतात. मेकअप स्पॉइल होणार, मेकअप स्पॉइल होणार, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नवरीसाठी हा मुळात मुद्दा. मी खूप मेकअपवर पैसे खर्च केलेत, माझा मेकअप स्पॉइल नाही झाला पाहिजे, राईट. सो त्याच्यामुळे जर बँक्वेटमध्ये गेला तर तुम्हाला लाईक एन्क्लोज्ड ॲटमॉस्फिअर आहे, कंट्रोल ॲटमॉस्फिअर, AC चालू आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकतो.
बँक्वेट सेकंड थिंग, बँक्वेटचा स्वतःचा इंटिरियर चांगला असतो. ओके, त्याच्यामुळे तुमचं जी प्रोडक्शन कॉस्ट जी असते म्हणजे डेकोरेशनची कॉस्ट असते ती कमी होते. त्याच्यामुळे हा ट्रेंड जर म्हणायला गेला तर त्यामुळे तो एक कमी झालेला आहे आउटडोअरचा आहे. करणारे आहेत, बट बँक्वेटमध्ये आता लोक मूव्ह होत चालले, मेंटॅलिटी चेंज होत चालले त्याच्यामुळे. सर, मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे जे इतकं आलिशान आपलं बँक्वेट हॉल आहे, याची कल्पना कुठनं सुचली आणि कसा आता सध्या रिस्पॉन्स आहे आणि कसा प्रवास होता तुमचा? ओके, आलिशान हाच शब्दाने आमची संकल्पनेची सुरुवात झाली. आणि आता जो क्वेश्चन तुम्ही अभिषेकला विचारलात त्या क्वेश्चननीच आमची त्या क्वेश्चनच्या आन्सरनीच आमची संकल्पनाची सुरुवात झाली की आमची स्वतःची इव्हेंट कंपनी आहे, तर का नाही या फील्डमध्ये. आम्ही डेकोरेशन, आउटडोर डेकोरेशन्स वगैरे भरपूर करत होतो. ओके, ग्राउंड्समध्ये म्हणा, रेस्कोर्समध्ये म्हणा, आमचं डेकोरेशनचं काम चालायचं. पुन्हा ऑल ओव्हर इंडिया आम्ही इव्हेंट्स करायचो. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण एक या म्हणजे लग्नासारख्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा एक मोठा एक बिझनेस आहे, याच्यामध्ये आपण एक का नाही आपण स्वतःचा एक बँक्वेट असावं. मग ते बँक्वेट कसं, मग तो हा जो प्रश्न आणि आलिशान हा शब्द, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. बट एक साधं बँक्वेट आणि 5 स्टार हॉटेलमधलं बँक्वेट हा जो एक मोठा गॅप आहे. सो हा बँक्वेट बनवताना हा गॅप आम्हाला कुठेतरी भरून काढायचा होता. आज आपल्या या कॉमन मॅनला म्हणजे मिडल क्लास म्हणा किंवा अप्पर मिडल क्लास म्हणा, यांना 5 स्टार हॉटेलचे बँक्वेट परवडण्याजोगे नाही आहेत. पण तीच फॅसिलिटी का नाही आम्ही इथे जर बनवली. आणि ठाण्यासारख्या टियर 2 सिटीमध्ये जर आपण आज बघितलात तर बऱ्याच जणांच्या इच्छा आहेत की आम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये किंवा चांगल्या 5 स्टार लक्झरियस बँक्वेटमध्ये आमचे लग्न व्हावे. आमच्या दोघांच्या डोक्यात हीच आली संकल्पना की का नाही ही स्टार फॅसिलिटी आपण कॉमन माणसाला द्यावी. आणि त्या संकल्पनेतून हा एक आलिशान बँक्वेट, एक लक्झरियस बँक्वेट. आमची टॅगलाईन जर तुम्ही बघाल, लक्झरी फॉर ऑल. सो ही आम्ही ठाण्यात, हा आमचा सगळ्यात पहिला फ्लॅगशिप बँक्वेट आहे. त्यामुळे ठाण्यात ही बीज रोवलेला आहे. प्लॅनिंग आहे पुढे अजून इतर टियर 2 सिटीजमध्ये जाण्याचा. सो होपिंग फॉर द बेस्ट. नक्कीच घडेल. खरंच खूप मजा आली आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल. थँक्स अलॉट. आयुष्याच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर मनाची गाडी अनेकदा थांबते, पण सर्वात खास स्टेशन असतं ना ते म्हणजे लग्न. कारण या स्टेशनवर जे आपल्याला सहप्रवासी भेटतात म्हणजेच को पॅसेंजर्स, ते प्रवास संपेपर्यंत आपल्याबरोबर असतात आणि मग आपला प्रवास सुखाचा होतो. तुम्हालाही जर तुमचा प्रवास असाच सुखाचा करायचा असेल ना तर लॉग इन करा तुमचं आमचं जमलंच्या वेबसाईटवर आणि सहभागी व्हा आमच्या ह्या कार्यक्रमात. म्हणजे मी आहे म्हणल्यानंतर गाणी, गप्पा आणि गेम्स तर होणारच आहेत. भेटूया पुढच्या रविवारी आपल्या लाडक्या कार्यक्रमात याच ठिकाणी याच वेळी, ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत तुमचं आमचं जमलं, को पावर्ड बाय संतूर, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स आणि बँक्वेट पार्टनर आय लिव्ह रिच बँक्वेट्स.